आज आपण सेकंड टॉपिक चालू करतोय रियल नंबर्स. तर रियल नंबर्स या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे. तर प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर, प्रॉपर्टीज ऑफ इरॅशनल नंबर, सर्ट्स, कंपॅरिझन ऑफ क्वाड्रॅटिक सर्ट, ऑपरेशन ऑन क्वाड्रॅटिक सर्ट, हे काही आपल्याला आणि रॅशनलायझेशन हे पॉईंट्स आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्याच्यापूर्वी आपण रॅशनल नंबर जे आहेत ते रॅशनल नंबरच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या अभ्यासायच्या आहेत. आणि हे जे सेट आहे हे सगळं आपल्याला झालेलं आहे. पहिल्या प्रकरणामध्ये पण आपण शिकलेलो आहोत आणि याच्या अगोदर 7वीमध्ये 8वीमध्ये सुद्धा हे नंबर आपल्याला टप्प्याटप्प्याने आलेले आहेत. तर तेच आपण पुन्हा अभ्यासणार आहोत का पुन्हा आपलं लक्षात ते राहतील नंबर. एन इज द सेट ऑफ नॅचरल नंबर. नॅचरल नंबर कोणते आहेत तर 1 2 3 4 डॉट डॉट डॉट. डब्ल्यू इज द सेट ऑफ होल नंबर्स. नॅचरल नंबर आणि होल नंबरमध्ये एकच नंबर एक्स्ट्रा आहे तो म्हणजे 0. 0 1 2 3 4 डॉट 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 पुढचा सेट आहे तसंच आहे. आय इज द सेट ऑफ इंटीजर्स. इंटीजर्समध्ये 0 आहे, ऑल नॅचरल नंबर्स आहेत आणि सगळे निगेटिव्ह नंबर जे आहेत ते निगेटिव्ह नंबरसुद्धा आहेत. -1 -2 -3 डॉट 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 म्हणजे हे इनन्युमरेबल नंबर्स आहेत दोन्ही साईडला. क्यू इज द सेट ऑफ रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबरमध्ये कोणते नंबर्स येतात तर जे नंबर्स आपण P/Q या स्वरूपामध्ये लिहू शकतो असे सगळे नंबर हे रॅशनल नंबरमध्ये येतात. म्हणजे हे सगळे जे नंबर्स आहेत नॅचरल नंबर आहेत, होल नंबर आहेत, इंटीजर्स आहेत, हे सगळे आपण P/Q या फॉर्ममध्ये लिहू शकतो. आणि त्यामुळे आणि त्याशिवाय या नंबरशिवाय अजून जे काही नंबर आहेत जे आपण P/Q या फॉर्ममध्ये लिहू शकतो ते सर्व नंबर हे रॅशनल नंबरमध्ये येतात. म्हणजे रॅशनल नंबरमध्ये अट काय आहे तर P अँड Q सेट इज द एलिमेंट ऑफ आय. आयचे ते एलिमेंट पाहिजेत. P आणि Q हे आयचे एलिमेंट पाहिजेत. म्हणजे ते पॉझिटिव्ह असले तरी चालतील, निगेटिव्ह असले तरी चालतील. हे एक कंडिशन आहे. आणि दुसरी कंडिशन आहे काय तर Q इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे P आणि Q या दोघांपैकी P 0 असला तरी चालेल पण Q हा 0 असता कामा नये. Q म्हणजे काय फक्त अक्षर Q घेऊ नका तर Q म्हणजे डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर हा 0 नाही असला पाहिजे. तर त्यामुळे ही एक कंडिशन त्याच्यासाठी आहे. आणि मग हे सगळे सेट जे आहेत ते सेट या सेटमध्ये समाविष्ट आहेत सेट ऑफ रियल नंबर. मग या रियल नंबरमध्ये नॅचरल नंबर आहेत, होल नंबर आहेत, इंटीजर्स आहेत, रॅशनल नंबर आहेत आणि इररॅशनल नंबर आहेत. आणि या सगळ्यांचा मिळून हा सर्वात मोठा सेट आहे तो म्हणजे सेट ऑफ रियल नंबर. म्हणजे हा या सर्व सेटचा काय आहे युनिव्हर्सल सेट आहे. म्हणून हे खाली एक स्टेटमेंट लिहिलं आहे एन इज द सबसेट ऑफ डब्ल्यू. म्हणजे एन मधले सगळे एलिमेंट्स डब्ल्यू मध्ये आहेत. डब्ल्यू इज द सबसेट ऑफ आय. आय इज द सबसेट ऑफ क्यू अँड क्यू इज द सबसेट ऑफ आर. म्हणजे आर हा सगळ्यात मोठा सबसेट आर हा सगळ्यात मोठा सेट आहे. म्हणजे यालाच आपण या सगळ्यांचं युनिव्हर्सल सेट आहे असं म्हणू शकतो. आता काही पुढे प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत रॅशनल नंबरच्या. तर या रॅशनल नंबरच्या प्रॉपर्टीज कोणत्या दिलेल्या आहेत त्या पाहू आपण. याच्यामध्ये P/Q आणि R/S. P/Q and R/S are rational number where Q is not equal to 0 and S is not equal to 0. म्हणजे हे दोन रॅशनल नंबर आहेत
रॅशनल नंबर म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये अपूर्णांक म्हणतो, हे अपूर्णांक आहेत, पण याच्यामध्ये क्यू हा शून्य नाही आहे आणि एस हा शून्य नाही आहे. असं असेल तर 3 प्रॉपर्टीज लिहिलेल्या आहेत. इफ आर पी इंटू एस इक्वल टू आर इंटू क्यू किंवा क्यू इंटू आर, देन P upon Q इक्वल टू R अपॉन S. दुसरं आहे इफ P इंटू S इज ग्रेटर दॅन Q इंटू R, देन P अपॉन Q इज ग्रेटर दॅन R अपॉन S. तिसरा पॉइंट आहे इफ P into S is less than Q into R, then P upon Q is less than R upon S. आता हे तीनही प्रॉपर्टीज आपल्याला गेल्या वर्षी झालेल्या आहेत, तर या तिन्ही प्रॉपर्टीज फक्त आपण रिकॉल करूया. इफ P इंटू एस इक्वल टू R इंटू क्यू किंवा Q इंटू आर, तर हे आपण काय केलं, याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. म्हणजे पहिल्या अपूर्णांकाचा जो न्यूमरेटर आहे आणि दुसऱ्या नंबरचा डिनॉमिनेटर, या दोघांचं मल्टिप्लिकेशन हा पहिलं मल्टिप्लिकेशन आहे. आणि क्यू इंटू आर पहिल्या अपूर्णांकाचा डिनॉमिनेटर आणि दुसऱ्याचा न्यूमरेटर यांचं मल्टिप्लिकेशन हे दुसरं मल्टिप्लिकेशन आहे. ह्या दोन्ही मल्टिप्लिकेशन जर इक्वल असतील तर P अपॉन Q इक्वल टू R अपॉन S, हे दोन्ही फ्रॅक्शन जे आहेत ते इक्वल व्हॅल्यू आहे त्यांची. इफ P अपॉन S म्हणजे पहिलं जे मल्टिप्लिकेशन आहे ते जर मोठं असेल दुसऱ्या मल्टिप्लिकेशनपेक्षा, देन पहिला फ्रॅक्शन जो आहे P अपॉन Q इज ग्रेटर दॅन R अपॉन S, पहिला फ्रॅक्शन हा दुसऱ्या फ्रॅक्शनपेक्षा मोठा असतो. इफ P इंटू एस इज लेस दॅन क्यू इंटू आर, म्हणजे पहिला जो मल्टिप्लिकेशन आहे ते मल्टिप्लिकेशन लहान आहे दुसऱ्या मल्टिप्लिकेशनपेक्षा, देन P अपॉन क्यू इज लेस दॅन आर अपॉन एस. अशा आपल्याला ह्या 3 प्रॉपर्टीज आहेत. याच्यावरची आपण एक्झाम्पल्स पण गेल्या वर्षी सॉल्व केलेली आहे. ती फक्त आपण रिकॉल केला, ते प्रॉपर्टीज पुन्हा पुढे आपल्याला याच्यामध्ये येऊ शकतील मध्ये, तर त्यासाठी हे रिकॉल केलेलं आहे. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर खाली दिलेल्या आहेत. ॲडिशन संबंधीच्या प्रॉपर्टीज आहेत आणि मल्टिप्लिकेशनच्या संबंधी प्रॉपर्टीज आहेत. मग ॲडिशनच्या संबंधी प्रॉपर्टी काय आहे, तर A प्लस बी इक्वल टू बी प्लस ए. म्हणजे ॲडिशन करताना तुम्ही नंबर कोणतेही घेतले मागे पुढे, A प्लस बी इक्वल टू बी प्लस ए. म्हणजे समजा 3 आणि 5 हे अंक घेतले तर 3 प्लस 5 इक्वल टू 5 प्लस 3, म्हणजे 3 प्लस 5 किती होतील 8, आणि 5 प्लस 3 घेतले तरी 8. म्हणजे दोन्ही क्रम जरी बदलला तरी त्यांची ॲडिशन काय होते, सेमच राहते. तसंच मल्टिप्लिकेशनमध्ये सुद्धा क्रम जरी बदलला तरी मल्टिप्लिकेशन सेम राहतं. ए इंटू बी इक्वल टू बी इंटू ए, म्हणजे ए 3 इंटू 5 इक्वल टू 5 इंटू 3, 3 5 जा 15, 5 3 जा 15. हे क्रम जरी संख्या उलटसुलट घेतल्या आपण मागे पुढे घेतल्या तरी त्यांचं गुणाकार जो आहे किंवा मल्टिप्लिकेशन आहे ते सेम राहतं. दुसरी प्रॉपर्टी आहे ए प्लस बी, ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी प्लस सी इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेटमध्ये बी प्लस सी. याच्यामध्ये सुद्धा क्रमालाच महत्त्व दिलेलं आहे बेरजेमध्ये सुद्धा. आता समजा ए प्लस बी प्लस सी इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. आता 3 संख्या आपण याच्याऐवजी घेतल्या, 3 प्लस 5 प्लस 7 इक्वल टू, आता इथे 3 बाजूला केला आणि 5 प्लस 7 ब्रॅकेटमध्ये घेतले तरी उत्तर सेम येणार आहे. बघा 5 आणि 3 8, 8 आणि 7 किती 15. तसंच इकडे 5 7 5 12, 12 आणि 3 15. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही ब्रॅकेटला सुद्धा क्रम
पुढचा मागचा दिला तरी बेरीज सेम येते, तसंच गुणाकारसुद्धा सेम येतो. त्याच्यानंतर कोणत्याही संख्येमध्ये 0 ॲड केला तर उत्तर तीच संख्या येते ॲडिशनमध्ये. म्हणजे a+0 = a, म्हणजे एच्या जागी तुम्ही कोणताही नंबर घेऊ शकता. 5+0 5, 3+0 3. म्हणजे कोणत्याही संख्येमध्ये 0 ॲड केला तर उत्तर तेच येतं. पण मल्टिप्लिकेशनमध्ये हा क्रम बरोबर नाही आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये a × 0 = 0. कोणत्याही संख्येला 0ने मल्टिप्लाय केलं तर 0 येतं. आणि म्हणजे 5 × 0 केलं तर 0च येईल. 3 × 0 केलं 0 येईल. म्हणजे कोणत्याही संख्येला 0ने मल्टिप्लाय केलं तर 0 येईल. पण उत्तर जर सेम यायचं असेल तर आपल्याला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे? 1ने. कोणत्याही संख्येला 1ने मल्टिप्लाय केलं a × 1 a, 5 × 1 5, 3 × 1 3, याप्रमाणे. सेम उत्तर यायचं असेल तर 1ने आपल्याला मल्टिप्लाय करायला पाहिजे. किंवा 1 × a = a और a × 1 = a. 2 इन्व्हर्स नंबर जे असतील, अपोजिट नंबर असतील, त्याची ॲडिशन ही काय असते? त्याची ॲडिशन ही 0 असते. a + -a = 0. 2 अपोजिट नंबर आहेत, त्यांची ॲडिशन 0. म्हणजे उदाहरणार्थ घेतलं 5 + -5 = 0. यांची चिन्ह अपोजिट आहेत, विरुद्ध संख्या आहेत, तर त्यांची बेरीज ही 0 येते. आणि a × 1/a = 1. म्हणजे व्यस्त संख्या ज्याला म्हणतो आपण, इन्व्हर्स नंबर. a किती आहे? हा ॲडिशनल इन्व्हर्स नंबर आहे, हा मल्टिप्लिकेशन इन्व्हर्स नंबर आहे. 5 × 1/5 = 1. 5 आणि 1/5 यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते 1 आहे. अशा प्रकारचे या काही प्रॉपर्टीज आहेत. आता त्याच्यानंतर डेसिमल फॉर्म ऑफ एनी रॅशनल नंबर इज टर्मिनेटिंग और नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. आता हे दोन्ही शब्द आपल्याला गेल्या वर्षी झालेले आहेत, तरी पुन्हा आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. फॉर एक्झाम्पल 2/5. तर 2/5 हा नंबर घेतला. आता हा नंबर आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचा आहे, तर आपल्याला 2ला 5ने डिवाईड करायचं आहे. मग 2/5 म्हणजे 2 आतमध्ये 5 बाहेर. आता पहिलं 5च्या टेबलमध्ये काही 2 नाही आहे किंवा 2पेक्षा लहान संख्या नाही आहे, म्हणून 0चं भाग लावू आपण. -0, 2 - 0 2, म्हणजे भागाकाराची क्रिया कंप्लीट होत नाही आहे. मग आपण काय द्यायचं? डेसिमल पॉईंट द्यायचा. त्यानंतर या 2वर एक 0 ठेवायचं, म्हणजे आपली संख्या काय झाली? आता 20 झाली. 5ने 20ला डिवाईड करायचं आहे. 5च्या टेबलमध्ये 20 आहेत. 5 4 = 20. आता ही भागाकाराची क्रिया काय झाली? कंप्लीट झाली. म्हणजे 2/5 = 0.4 असं आपण लिहू शकतो. म्हणजे रिमाइंडर काय आलं आपल्याला? मिळालं 0 मिळाला. म्हणजे ती भागाकाराची क्रिया जी आहे ती कंप्लीट झाली. म्हणजेच हे जे डेसिमल पॉईंट आहे, हे जे डेसिमल फॉर्म आहे, हा कसा आहे? तर टर्मिनेटिंग आहे. म्हणजे थांबली, ती भागाकाराची क्रिया थांबली. आता हे दुसरं एक्झाम्पल आहे ते बघू आपण. 16/3. म्हणजे 16 आतमध्ये 3 बाहेर. मग 3ने आपण डिवाईड करतो. 3 5 = 15. 16 - 15 1 राहिला. आता इथे 1 म्हणजे ही भागाकाराची क्रिया कंप्लीट झाली नाही आहे. आपल्याला पुढे भागाकार करायचा आहे, तर इकडे डेसिमल पॉईंट द्यायचा. याच्यावर एक 0 ठेवायचं, म्हणजे ही संख्या झाली 10. पुन्हा 3च्या टेबलने आपण डिवाईड करणार. 3 3 = 9. 10 - 9 पुन्हा 1 राहिला. याच्यावर पुन्हा एक 0 दिला, 10 झाले. पुन्हा 3ने डिवाईड केलं. 3 3 = 9. 10 - 9 पुन्हा 1 राहिला. पुन्हा आपण भाग लावला तर 3 3 = 9, इथे 0 देऊन.
पुन्हा 1 राहिलं, म्हणजे भागाकाराची क्रिया कंप्लीट होत नाही आहे. 3 हा जो नंबर आहे तो पुन्हा पुन्हा आपल्याला क्वोशंटमध्ये मिळत जातोय. याचा अर्थ हे काय आहे, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईम, म्हणजे ही कधीही कंप्लीट होणार नाही हा भागाकाराची क्रिया. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईम. रिकरिंग याचा अर्थ पुन्हा पुन्हा तोच अंक येत राहतो. काही वेळेला एकच अंक येतो किंवा काही वेळेला एक ग्रुप येतो पुन्हा पुन्हा, काही अंतराने पुन्हा तोच ग्रुप आपल्याला मिळतो. तर असे हे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईम. मग आपण याचा 16/3 हा जो भागाकार आहे तो कसा लिहिणार, आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचा आहे. तर आपण 5.3 हा नंबर काय होतोय, रिकरिंग होतोय, म्हणजे पुन्हा 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 येतोय. तर त्याच्या डोक्यावर काय द्यायची, डॅश द्यायची किंवा डॉट द्यायचा, किंवा आपण असं पण लिहू शकतो, और 5.3 ह्याच्या डोक्यावर डॉट द्यायचं. तर अशा पद्धतीने आपण हे टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग फॉर्ममध्ये आपण हे रॅशनल नंबर लिहू शकतो. तर आता हे आपल्याला 2.1 मध्ये याचा अभ्यास करायचा आहे. प्रॅक्टिस सेट 2.1 मधला पहिला क्वेश्चन आहे, क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर्स इनटू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. त्याच्यामध्ये 3 एक्झाम्पल्स दिलेली आहेत. ती 3 एक्झाम्पलमध्ये हे 3 फ्रॅक्शन्स आहेत, म्हणजे रॅशनल नंबर आहेत. ते रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म हा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप आहे का टर्मिनेटिंग टाईप आहे हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. तर त्यातलं पहिलं जे एक्झाम्पल आहे ते फळ्यावर इथे लिहिलेलं आहे, 13/5. आता आपण 13ला 5 ने डिवाइड करू. 13/5 म्हणजे 13 आतमध्ये 5 बाहेर. 5 2 जा 10. 13 - 10 3. आता 5च्या टेबलमध्ये 3 नाही आहे, म्हणून आपण काय ठेवू, इथे डेसिमल पॉईंट आणि 3 वर 1 0 वाढवला. 5 6 जा 30. 30 - 30 0. म्हणजे आता ही डिवायडेशनची जी प्रोसेस आहे ती इथे कंप्लीट झालेली आहे. रिमाइंडर 0 आली म्हणजे डिवायडेशन प्रोसेस कंप्लीट झाली. म्हणजेच हा जो डेसिमल फॉर्म आहे तो फॉर्म टर्मिनेटिंग टाईप आहे. आपल्याला आपण असं लिहू शकतो, 13/5 = 2.6. इट इज टर्मिनेटिंग टाईप. दुसरं एक्झाम्पल आहे 2/11. म्हणजे आपल्याला 2ला 11 ने डिवाइड करायचं आहे. म्हणजे 2 आतमध्ये 11 बाहेर. तर 11च्या टेबलमध्ये तर 2 नाही आहे, म्हणजे पहिला जो भाग जाईल तो 0चा आहे. 2 - 0 2. आता इथे आपण डेसिमल पॉईंट देणार आणि 2 वर 1 0 वाढवणार. 11 1 जा 11. 20 मधून 11 मायनस केले 9 राहिले. तर 9 वर 0 दिला 90. 11 8 जा 88. परत 2 राहिले, त्याच्यावर 0 दिला 20. 11 1 जा 11. परत 9 राहिले 90. 11 8 जा 88. मायनस केले, परत 2 राहिले. म्हणजे जी डिवायडेशनची प्रोसेस जी आहे ती कंप्लीट होत नाही. प्रत्येक वेळी आपल्याला 2 रिमाइंडर राहत राहणार आणि 1 8 1 8 1 8 हा ग्रुप रिपीट होत राहणार. म्हणजेच हे जे डेसिमल फॉर्म आहे तो डेसिमल फॉर्म कसा आहे, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे थांबत नाही आहे, संपत नाही आहे, भागाकाराची क्रिया चालूच राहते. आणि रिकरिंग म्हणजे 1 8 हा ग्रुप पुन्हा पुन्हा येतोय.
म्हणून नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. म्हणून आपण लिहू शकतो 2/11 इक्वल टू 0.1818 असं न लिहिता आपण 18 लिहून त्याच्या डोक्यावर काय लिहायचं, एक बार काढायचा आहे, म्हणजे डॅश काढायची आहे. 0.18 बार असं आपण त्याचं रीडिंग करतो. म्हणजेच 18 हा ग्रुप रिपीट होतो. म्हणजे इट इज दिस डेसिमल फॉर्म इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. आता तिसरं एक्झाम्पल आहे 29/16. तर 29ला 16ने डिवाइड केलं. 16 1 जा 16, पण 16 2 जा 32 आहे. 29 पेक्षा ते मोठे आहेत, म्हणजे 1चा भाग लागेल. 13 राहिले. त्यानंतर आपण इथे डेसिमल पॉईंट देणार. मग 1 0 वाढवला. 16 8 जा 128. 2 राहिले. 130 मधून 128 गेले, 2 राहिले. त्याच्यावर एक 0 दिला. 16 1 जा 16. 20 मायनस 16 4. एक 0 दिला, 40 झाले. 16 2 जा 32. मायनस केले, 40 मायनस 32 8 राहिले. 8 वर पुन्हा 0 दिला. 16 5 जा 80 आणि 80 मायनस 80 0. म्हणजे ही भागाकाराची जी क्रिया आहे, डिवायडेशनची जी प्रोसेस आहे, ती काय झाली, कंप्लीट झाली. म्हणजेच हा जो डेसिमल फॉर्म आहे तो टर्मिनेटिंग टाईप आहे. 29/16 इक्वल टू 1.8125. आता 29/16 याचा जो डेसिमल फॉर्म आला 1.8125. हा डेसिमल फॉर्म काय आहे, इट इज टर्मिनेटिंग टाईप. टर्मिनेटिंग टाईप. आता दुसरी जी एक ट्रिक आहे, म्हणजे नुसतं ऑब्झर्वेशनने आपण ठरवू शकतो की दिलेला जो फ्रॅक्शन आहे त्याचा डेसिमल फॉर्म हा टर्मिनेटिंग असेल किंवा नाही, हे आपण नुसतं ऑब्झर्वेशनने ठरवू शकतो. कसं ठरवू शकतो, तर आपण फक्त काय पाहायचं आहे, दिलेल्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर पाहायचा आहे. जर डिनॉमिनेटर हा 2च्या इंडेक्स फॉर्ममध्ये असेल, म्हणजे 2 असेल, 4 असेल, 8 असेल, 16 असेल, 32 असेल, 64 असेल, तर दिलेला फ्रॅक्शन जो आहे तो टर्मिनेटिंग टाईप असतो. किंवा दिलेल्या फ्रॅक्शनचा जो डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर 5च्या टेबलमध्ये 5च्या इंडेक्स फॉर्ममध्ये असेल, म्हणजे 5 25 125 625 असा जर असेल तर तो फ्रॅक्शन सुद्धा हा टर्मिनेटिंग टाईप असतो. त्या फ्रॅक्शनचा डेसिमल फॉर्म हा टर्मिनेटिंग टाईप असतो. आणि तिसरं कंडिशन आहे की जर डिनॉमिनेटर हा 2m इंटू 5m या टाईपमध्ये असेल तर तो सुद्धा फ्रॅक्शन हा टर्मिनेटिंग टाईपमध्ये येतो. उदाहरणार्थ 10 असेल समजा डिनॉमिनेटर, तर तो या फॉर्ममध्ये कसा येणार, तर 2 इंटू 5 म्हणजे 2^1 5^1 2 5 जा 10. 20 असेल तर 4 इंटू 5 म्हणजे 4 म्हणजेच 2^2 इंटू 5^1. तर या पद्धतीने आपल्याला ते मांडता येऊ शकतं. फक्त 2 आणि 5 यांच्या इंडेक्स फॉर्ममध्ये तो असला पाहिजे डिनॉमिनेटर, तर तो डिनॉमिनेटर
तर त्या फ्रॅक्शनचा जो डेसिमल फॉर्म आहे तो टर्मिनेटिंग टाईप असतो. अदरवाईज बाकीचे जे डिनॉमिनेटर आहेत त्याचा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपमध्ये येऊ शकतो. रिकरिंग असेल किंवा नॉन रिकरिंग असेल तर या पद्धतीने येऊ शकतो. म्हणजे नुसत्या ऑब्झर्वेशनने आपण हे ठरवू शकतो.